सोमवती अमावस्यानिमित्त मार्कंडेय गड येथील पहिल्या पायरीवर दर्शनास भाविकांची गर्दी सुरू झाली आहे. मार्कंडेय गड येथे मार्कंडेय ऋषी यांचे मंदिर आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. दिनांक 26 मे 2025 रोजी भरलेल्या सोमवती अमावस्येला पहिल्या पायरीवर दर्शनास भाविकांची गर्दी झाली. गडावर जाण्यास प्रशासनाकडून बंदी असल्याने भाविकांना पहिल्या पायरीवर दर्शन घेतले. या ठिकाणी यात्रा भरती असून पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. गडावर जाण्याचा रस्ता बंद करण्यात आला आहे. ग्रुप ग्रामपंचायत मुळाणे यांच्या वतीने या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. मार्कंडेय गडावर जाण्यासाठी बंदी असून कारण 2023 मध्ये या सोमवती अमावस्येच्या यात्रेदरम्यान मार्कंडेय गडावर जाणाऱ्या रस्त्यावर काही दगड खचून पडल्याने 2 भाविक जखमी झाले होते. गडावर जाण्यासाठी रस्ता अरुंद आहे. पाहिजे त्या प्रमाणात सुरक्षित संरक्षण कथडे किंवा जाळी नाही. यामुळे जाणे धोकादायक असल्याने प्रशासनाने गडावर जाण्यास बंदी आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त असून संपूर्ण राज्यातून भाविक दर्शनाला येतात, त्यामुळे या ठिकाणी गर्दी होते. भाविकांसाठी गडावर जाण्याच्या मार्गावर पहिल्या पायरीवर व्यवस्था करण्यात आल्याचे भाविकांनी याच ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा असं यावेळी सांगण्यात आलं आहे. कळवण व दिंडोरी तालुक्याच्या दोन्ही तालुक्याच्या सीमेवर या ठिकाणी सोमवती अमावस्या म्हणून यात्रा भरली जाते. मार्कंडेय ऋषी पर्वत या ठिकाणी तरी 2-3 वर्षापासून या ठिकाणी सोमवती अमावस्या ही बंद करण्यात आलेली होती. तरी आज सोमवती अमावस्या असून पहिल्या पायरीला दर्शन हे चालू करण्यात आलेलं आहे. तरी ग्रुप ग्रामपंचायत मुळाणे सरपंच असेल, उपसरपंच, मेंबर बॉडी या ठिकाणी उपस्थित आहे. तर कोणत्या पद्धतीने गर्दी होऊ नये या ठिकाणी सहकार्य करत आहे ग्रुप ग्रामपंचायत मुळाणे. तसेच पोलीस प्रशासन असेल, वन विभाग असेल, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी यांना माझी कळकळीची विनंती असेल की कुठल्याही पद्धतीने सोमवती अमावस्या ही बंद करण्यात येऊ नये ही शासनाला माझी कळकळीची नम्र विनंती असेल. नमस्कार. लोकशास्त्र न्यूज साठी वनी प्रतिनिधी धनेश्वर जाधव.